घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापासी दुनी वचडे वैराग्य वाढे चढोवडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभवनी जांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विठ्ठल प्रसुत्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सुदाम्नां अन्यौच्चहस्तचरण श्रवणत्वकादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोज तेजस्फूर्तिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक तुमच्या लागलो नित चरणा अहो स्वामी तुकया देवा ओ यावरी करावा अवे ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे प्रसंगी प्राप्त वेळी
चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर अष्ट ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी अपेक्षा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा नाम जप यज्ञ सोहळा काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. आपल्या शिवमंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. महाराष्ट्रामध्ये हजारो सप्ते चालू आहे महाराज, आपल्याही पेक्षा मोठे सप्ते काही काही ठिकाणी चालू आहे, बरोबर आहे का नाही. सप्ताह करणं वेगळं आणि सप्ताह देखणं करणं वेगळं. काय शब्द आपल्याला लक्षात येणार आहे का बरं. सप्ते दररोजच चालू आहे, दररोज मोठे मोठे लाखानं लोक काही काही सप्ताहामध्ये आहे, पण देखण्या सप्त्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये कोणता ना कोणाचा नंबर लागत असेल तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो आपल्या बेलाडचा 1 नंबर. सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. जीव ओतला महाराज या कार्यक्रमामध्ये. काय आहे, पुण्यवान आहात महाराज तुम्ही सर्व मंडळी. अरे तुम्ही ज्या गावामध्ये जन्माला आले ती भाग्यवान गाव आहे. पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो जेते हरीचे दास जन्म घेते. 2 महान भगवंताचा जन्म या जन्मभूमीमध्ये झालेला आहे. मला वाटतं भास्करगिरी महाराजांनीच या कार्यक्रमासाठी मला फोन केला होता. म्हणे बाबा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अगदी गोड नियोजन आहे, नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. या मंडपाचं निरीक्षण जर केलं, या मंडपाचा जर सर्वे केला तर एक गोष्ट तुमच्या सर्व पंचक्रोशीच्या लक्षात आली असेल, माझ्या तर आलेलीच आहे. पण या मंडपाचा जर सर्वे केला तर इथं फक्त 10% टोपे आहे, बाकी 90% तरुण आहे महाराज. किती आहे? 90% तरुण आहे. आणि ज्या ज्या सप्ताहामध्ये तरुणांचा सहभाग आहे, महाराष्ट्रातले जेवढे काही सप्ते पहा तुम्ही, ज्या ज्या सप्ताहामध्ये तरुणांचा सहभाग आहे तो सप्ताह खरोखर महाराष्ट्रात 1 नंबरचा होतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला गाव आहे. खूप आनंद वाटतोय. तरुणांना द्यावे तेवढे धन्यवाद. वयस्कर मंडळी तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन करू शकता, पण सप्ताहामध्ये सेवा करण्याचं काम फक्त तरुण वर्ग करू शकतो महाराज. वाढण्याचं काम तरुणांनीच करावं, पार्किंगचं काम तरुणांनीच करावं. हे सगळं नियोजन जे आहे याला 90-95% श्रेय जर कोणाला जात असेल तर मी तरी सांगतो ते आपल्या गावातल्या तरुणांना. विठाला विठाला. आणि असा सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला, बसणारी मंडळी, असाच महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला, माझ्या संप्रदायाच्या जवळ आला, तर मी या नारदाच्या गादीवरून तुम्हाला आव्हान करतोय, भविष्यात 5 वर्षात माझ्या वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय विठ्ठल ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा ट्रबल, दादा याचा ट्रबल कमी करा, शिट्टी मारतो माझा माईक. ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करणार आहोत आपण. अभंग जग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात की घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. तुताऱ्यांचा आवाज कमी करा, साऊंडला आवाज द्या, त्यावेळेस गोड वाजल माझा आवाज. तुताऱ्यांचा आवाज कमी करा म्हणजे शिट्टी नाही मारणार. घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे. तुम्ही आणि मी पुण्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. बसणारे मंडळी, परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्य होत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुकोबरायचं दुसरं प्रमाण घ्या. तुका मने होता ठेवा, तुका मने
तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय गड्यानो तुम्ही आणि मी, म्हणून एवढा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. बसणारी मंडळी, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. किती गोड आहे पहा वाक्य. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान मंडळी हा दादा. पण अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची पार्श्वभूमी मला तुम्हा सर्व मंडळी समजवायची. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. कोणी निळोबराय? जगद्गुरु तुकोबरायची कृपा पात्र शिष्य. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा. याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय आहे. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. ओ निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि सांगितलं, येथे तुझं लागी बोलावील कोणी, येथे तुझं लागी टाळ टाळ बोलावील कोणी, अखिल वसुनी आलसिका आलसिका प्रथिल वसुनी थिल्या वाचून आला शिका. निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. अबे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का रे देवा? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. 3, बेलारकर मंडळी, पंचक्रोशीतील सर्व नांदुरा तालुक्यातील मंडळींना माझी विनंती आहे, परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका महाराज. हल्ली सप्ताहामध्ये लोक जेवढे नावाला हपापले तेवढे सोयरिकीत सुद्धा हपापत नाही हो, लग्नात सुद्धा नाही. इथं का तुमच्या पोरीचा साखरपुडा आहे, तू वरबा फेका आहे. कीर्तनकारांनी जर चुकून नाव नाही घेतलं ते येऊन पाहत नाही. 7 दिवस इकडे कठीण ताळा झालाय. अरे सप्ताहामध्ये नावाची अपेक्षा नका करू. इथं तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावेरी घावया. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या भारतामध्ये एकच व्यासपीठ असं राहिलंय, ती म्हणजे ही नारदाची गादी. इथून चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल केल्या जात नाही, म्हणून तर इथं बसायला जागा नाहीये महाराज. खरं सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय माणसाला, महाराष्ट्रातल्या सांगतो बरं मी तुम्हाला, महाराष्ट्रातल्या सर्व पक्षी राजकीय क्षेत्रातल्या माणसाला एवढे लोक जर एका टायमाला गोळा करायचे असेल तर कमीत कमी 2 कोटी रुपये खर्च आहे महाराज. किती? 2 कोटी 500 रुपये रोज. त्यातले काही 300 वाले वेगळे, 200 वाले वेगळे, काही देशीवाले वेगळे, विदेशी वेगळे.
कोंबड्यावाले वेगळे, व्हेजवाले वेगळे, नॉन व्हेज वाले, कठीण ताळा आहे हा. आज एवढा समाज न बोलवता इथं बसायला जागा नाहीये, ओव्हरफ्लो झालाय आपला मंडप. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायाची. का? बसणाऱ्या मंडळीला एक आत्मविश्वास आहे, बसणाऱ्या मंडळीला एक गॅरंटी आहे. वारकरी संप्रदायाचा कोणताच कीर्तनकार चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल करू शकत नाही. म्हणून तुम्ही एवढ्या प्रेमाने कीर्तन ऐकतायत. विठाला विठाला. नावाची अपेक्षा करू नका. इथं कीर्तनकाराचं यजमानपद घेणाऱ्याला तेवढंच पुण्य आहे, आणि इथं कीर्तन ऐकणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे. इथं पंगत घालणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे, आणि इथं पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे. इथं कीर्तन करणाऱ्याला तेवढंच पुण्य, तेवढंच वादकाला आहे, तेवढंच गायकाला आहे, तेवढंच चोपदाराला आहे, तेवढंच टाळकऱ्याला आहे. महाराज, अरे इथं 1 लाख रुपये देणगी देणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे, आणि कीर्तन संपल्यानंतर हा मंडप झाडून घेणाऱ्या माझ्या मायमावल्यांना सुद्धा तेवढंच पुण्य आहे. महाराज, काही लोक म्हणतील का हो महाराज, सप्ताहामध्ये सर्व पुण्य समानच आहे का? नाही 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 नाही. मग सगळेच जर समान आहे तर या सप्ताहातला सगळ्यात भाग्यवान पुण्यवान कोण आहे? एवढा सोन्यासारखा कार्यक्रम चाललाय. महाराष्ट्र ज्या कार्यक्रमाकडे असं नजर देऊन पाहतोय, अशा सुंदर कार्यक्रमामध्ये काड्या करणारा सगळ्यात भाग्यवान. कारण हे अवतारिक लोक असतात. आम्ही वैकुंठवासी. काड्या सगळ्याला करता येत नाही ना महाराज. काड्या करण्यासाठी अवतारिक लोक लागतात महाराज. काय लोक अवतारिक काही कळत नाही. या जगामध्ये लोक एवढे कसे आडवे असतील आसाराम बाबा. देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले, कोणत्याच प्राण्यापासून देवाला समाधान झालं नाही. म्हणून देवाला बरं वाटावं म्हणून माणूस जन्माला घातलाय देवाने. लक्ष देऊन ऐका. देवाला बरं वाटावं म्हणून माणूस जन्माला घातला. पण मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माणसापासून देवाला 1% सुद्धा समाधान नाहीये महाराज. माणसासारखा आडवा प्राणी जगात कोणताच नाहीये. बाकीचे सगळे प्राणी पाहतो मी, कुत्रा आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवा, म्हैस आडवा, सगळे आडवे. फक्त एक उभं जन्माला घातलंय. देव तो डोक्याला हात लावून बसला बाबा. हे उभा असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. माणसासारखा आडवा प्राणीच नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, इथं या गड्यानो. इथं नाही आमंत्रण असलं तरी आलं पाहिजेत. का? इथं तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला भेटणार आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, मॉनिटर कमी करा मला. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. इथं या. इथं आल्यानंतर तुम्हाला 4 गोष्टी चांगल्या ऐकायला भेटणार आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. म्हणून तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावेरी गावया. परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. अरे तुम्ही जेवढे काही मंडळी बसले, तुम्हाला हवा दिसते का? जाणवती हो सध्या? हवा दिसत नाहीये. हवेला कलर नाहीये. ती निळी नाहीये, ती हिरवी नाहीये, ती पिवळी नाहीये, ती काळी नाहीये. हवा फक्त जाणवतीये. मंडपामध्ये जाम गरमी लागतीये आता सध्या. बरोबर आहे का नाही? हवेशीर मस्त आहे. बाहेर जे लोक आहेत त्यांना थंडीगार हवा लागतीये. हवा दिसत कोणालाच नाहीये. हवा हवेचं काम करतीये. अरे शिट्टी मारतोय ना माईक माझा. शेगावला जर गेले तर हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात ड्रायव्हर लोक. पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही ट्रक कुठून आलेला आहे. तिरुपतीला जर गेले
तर हजारो ट्रक आणून टाकतात, सांगत नाही ड्रायव्हर ट्रक कुठून आलेला आहे. शिर्डीला जर गेले तर हजारो रुपयाचं गुप्तदान लोक करतात, नाव सुद्धा सांगत नाहीये. मी खरं सांगू का, परमार्थामध्ये सेवा करत असताना हवेसारखी करा, काम एवढं चांगलं करा की तुमची दखल कीर्तनकाराने नाही घेतली पाहिजेत, तुमची दखल आयोजकाने नाही घेतली पाहिजेत. तुम्ही काम एवढं सुंदर केलं पाहिजेत की आपल्या कामाची दखल सखाराम महाराजांनी घेतली पाहिजेत. आपल्या कामाची दखल श्रीराम महाराजांनी घेतली पाहिजेत, आपल्या कामाची दखल भोलेनाथाने घेतली पाहिजेत. म्हणून तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावी इथं या. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर नेत असेल जायचं, तुम्हाला कोणी फुकट दारू पाजत असेल प्यायची नाहीये. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, निळोबरायने सांगितलं देवा तू कशाला आला, मी तुला बोलवलं नाही. तुकोबरायला निळोबराय देवाला सांगतात ऐक देवा, तैशा परियामा नाही वासंत तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला. सांगतात तैशा परियामा नाही व संकट तरी का फुकट. ए देवा मला काही भक्त प्रल्हादासारखं संकट नाही रे, मला काही गजेंद्रासारखं संकट आहे, मला द्रौपदीसारखं संकट नाहीये. परत निळोबरांनी डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम. परत निळोबरायकडे देव जातात. ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. निळोबराय डोळे उघडा. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा तू कयाचा धावा करीत असे. ए देवा जा, तुला मी ओळखत नाही. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. निळोबराय देवाला सांगतात ओ निळोबराया, अहो मी काही ग्रामपंचायतचा सदस्य नाही, देव आहे. हो गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रेलस्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगात ते चालिता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाई निरंतर ध्याई. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो मी. अर्धा तास झालाय तुमच्या समोर उभा, काहीतरी बोललं पाहिजेत ना निळोबराया. या जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे गड्यांनो, आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि ते निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात उभे आहे आणि पांडुरंगाला सांगतात पांडुरंगा एक छोटीशी अपेक्षा आहे माझ्या अंतकरणामध्ये. पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो, इच्छेच्या पलीकड जो माणूस गेलेला आहे त्याचं नाव आहे साधू. इच्छा अपेक्षा हे जे आहे ते तुमच्या आणि माझ्या ठिकाणी आहे, साधूच्या ठिकाणी चौथी याचे ठाई काही करण्याची नाही. मग काओ महाराज, निळोबरायच्या अंतकरणामध्ये इच्छा कशी प्रकट झाली? निळोबरायच्या अंतकरणामध्ये इच्छा जरी प्रकट झाली तरी ती संसाराविषयी नाहीये, ती इच्छा प्रकट झाली भगवंताच्या कृपेची. महाराज तुकोबराय सुद्धा एका ठिकाणी सांगतात, अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझ बाना आणि पडून राहील तये ठाई. उगाच संताचे पायी. हे देवा तुला जर माझा कंटाळा आला असेल ना रे पांडुरंगा, तर मला अशा लोकांच्या सहवासामध्ये घाल की जे लोक तुझ्यावर प्रेम करतात. निळोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर उभे आणि पांडुरंगाला सांगतात ओ पांडुरंगा ऐका ना, मला अशा लोकांची संगती द्या की जे लोक तुमच्यावर प्रेम करतात. अभंगाचं पहिलं
माझे निळूपराय सांगतात घडू त्यांचा समागम. ओ देवा, अशा लोकांचा समागम आमच्या जीवनामध्ये द्या, अशा लोकांची संगती आमच्या जीवनामध्ये द्या की ते तुमच्यावर प्रेम करतात. बसणारे मंडळी, माणूस देवावर प्रेम करल तरी कसा हो महाराज? भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करता तुम्ही? बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावं म्हणून? बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपलं वयाच्या अगोदर टक्कल पडावं म्हणून? अरे म्हाताऱ्या माणसाला जरी म्हातारं म्हणलं तरी राग येतो, एवढं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. ठीक आहे, पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर, दुसरं प्रेम करतो माणूस समाजावर. आज तुमच्या आणि माझी जी धावपळ चालली ती समाजासाठीच चालली गड्यानो. चांगलं वागायचं, समाज काय म्हणतील, चांगले कपडे घालायचे, समाज काय म्हणतील, सगळ्या गोष्टी समाजासाठी चालल्या. याच्या पुढे जाऊन बोलू का महाराज? काही लोक काय म्हणतील म्हणून कीर्तनाला येऊन बसतात. वा खबेलाड गेलं मी जर नाही गेलो लोक काय म्हणतील. अरे लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नको ऐकू, लोक काय म्हणतील म्हणून कथा नको ऐकू, लोक काय म्हणतील म्हणून सप्त्याला नको येऊ. माझा पांडुरंग परमात्मा काय म्हणून कीर्तन ऐकलं पाहिजेत महाराज. अरे देवाचा तरी विचार करा, नाही देवाचा तर कमीत कमी यमाचा तर करा. पहिलं प्रेम करतो शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर आणि तिसरं प्रेम करतो पैशावर. पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाही महाराज. आतापासून इथपर्यंत जेवढे काही लोक आहेत त्यांचा प्रयत्नच त्याच्यासाठी चालू आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस धावपळ चालू आहे तुमची आणि माझी. कशासाठी? फक्त पैशासाठी. मग लक्ष देऊन ऐका, या तीन गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला तर या तिन्ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. तो कोबरायचं प्रमाण किती गोडे पहा. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो
देतोय, ज्या गोष्टीला तुम्ही आणि मी सर्वस्व मानतो, त्या तिन्ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. विषय येतो त्यांचा झाला नारायण. ना वडे जन, ना वडे धन, ना वडे माता, ना वडे पिता. अरे नाही विचार केला जगद्गुरु तुकोबाराने स्वतःच्या शरीराचा, नाही विचार केला या समाजाचा. आणि समाजाचा विचार जर तुकोबाराने केला असता तर प्रमाण जन्माला आलंच नसतं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. अरे परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबाराने सांगितलंय, काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. बऱ्याचशा लोकांचा भ्रम आहे, बऱ्याचशा लोकांची अशी धारणा आहे की लोक आपल्यावर प्रेम करतात. लोक तुमच्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. माझ्या परवा दिवशी एका मित्राने मला सांगितलं, म्हणे का रे लोक आपल्याला काय मानतात. म्हणलं कशाचे काय मानतात भोगड्या, लोक फक्त एका चुकीची वाट पाहून असतात लोक. बरोबर आहे का नाही? एक चुकी जर झाली ना महाराज, तर तुम्ही कितीही चांगलं कीर्तन करा, कितीही चांगली कथा करा, कितीही चांगलं भागवत करा, त्या ज्ञानापुढं तुमची एक चुकी बेकाम असते. अरे 9 महिने 9 दिवस ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला आपलं गर्भात वागवलंय, तळ हाताच्या फोडासारखं जपलंय त्या मायमाऊलीने त्या लेकराला, अमृताईपेक्षा पवित्र दूध पाजलं त्या आईने त्या लेकराला, ते लेकरू त्याच्या जन्मदात्या मायबापाचं झालं नाही, तर आपल्यासारख्या धोत्रवाल्यांनी काय अपेक्षा करायची? लोकांनी आपल्याला प्रेम करावं, लोकांनी आपल्याला मानावं. अरे ज्या माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी गाथा दिलाय, कशासाठी? तुमचा आणि माझा माता ठिकाण्यावर याच्यासाठी पंचमवेद असा गाथा दिलाय. या लोकांनी तुकोबारायचा स्वीकार केला नाही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिलाय. जर ज्ञानोबराय तुकोबारायला जर या समाजाने त्रास दिला, अरे 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी पतिव्रता माझी सीताई साहेब, त्या सीतेला सुद्धा एका धोब्यानं बोलावायच्या पेक्षा या महाराष्ट्राचं दुर्भाग्य काय असेल? आपल्यासारख्याला लोक बोलतात एवढा ताण घ्यायचा नाहीये. ज्या झाडाला फळं जास्त आहे त्याच झाडाला लोक दगड मारतात. ज्याला फळही नाही आणि ज्याला फुलंही नाही त्यानं दगडही नाही, काही नाही, ते निर्गलीसारखं नुसतं वर जात आहे महाराज, त्याचा काही मेळच नसतो. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाने, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, जो ज्ञानोबराय तुकोबारायचा स्वतःला वारकरी समजून घेतोय, त्या माणसाने माझं एक वाक्य लिहून ठेवा. लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाहीये, लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक बलात्कार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाहीये, तर आपल्यासारख्या माळकरी माणसाने परमार्थाचा प्रचार करण्यासाठी लाजायचं नाहीये. लोक बोलणारच, लोक कोणाला बोलत नाही महाराज. अरे ज्याला घरात बायको आंघोळीला पाणी टाकत नाही ते म्हणतं नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे तुझं बजेट किती आहे, तू बोलतो कोणाला? काही नसतं, ताण नाही घ्यायचं. परमार्थ करणाऱ्या माणसाने फक्त माझं एक वाक्य लक्ष देऊन ऐका. तुकोबाराने सांगितलंय, तुका म्हणे आता ऐका हे वचन, भक्ती करा, भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, भक्ती करा. साधकाला तुकोबाराने सांगितलंय, तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा. समाज तुम्हाला त्रास देणारे, समाजाचा विचार करायचा नाही. म्हणून तुकोबाराने सांगितलं परमार्थ करणाऱ्या माणसाने समाजाचा विचार करायचा नाही. अरे एवढं सुंदर देहू गाव असताना तुकोबाराय साधना करण्यासाठी का भंडाऱ्या डोंगरावर जात होते, का भामचंद्र डोंगरावर जात होते, का घोरड्या डोंगरावर? का? हा समाज असा आहे, लग्न जाता करू म्हणती हा मातला, न करिता म्हणती नपुसक. एखाद्याच्या तुम्ही घरी जाऊच नका. लोक म्हणतात ओ
त्या महाराजासारखा आडेल महाराजा बुलढाणा जिल्ह्यात नाही. बरोबर आहे का नाही? अनेकांच्या घरी उठलं की जेवायला जा, उठलं की चहा घ्यायला जा, ते लोक काय चर्चा करतात, महाराज येता जाता घर बुडविले. लाज नाही राहिली हो म्हणे महाराज, आमच्या घराला माती ठेवली नाही. समाजाचा ताण घ्यायचा नाही, आपण आपला परमार्थ करत राहायचा. कोणी निंदा कोणी वंदा आमचा सोहिताचा. दुसरं एक प्रमाण घ्या, तुका म्हणे हासे जन नाही कान. हे जरी नसल पडलं तर शेवटचं सांगतो, हत्ती चले बाजार और कुत्ते भुके. हत्ती चले बाजार और कुत्ते भुके. या म्हणीचं मग तुम्हाला काही कळलं नाही, पण लोक म्हणतात बरं महाराज, हत्ती चले बाजार और कुत्ते भुके हजार. बरं, हत्तीचा आणि कुत्र्याचा काही अर्थार्थी संबंध नाहीये, दोघांचा मतदारसंघ वेगळा आहे. हत्ती जंगलात राहतो, कुत्र कुठं राहतं? बोलत चला गाड्या, कुत्र कुठं राहतं आणि हत्ती. बरं, दोघांचा गट वेगळा, शिंदे उद्धव नाही. हत्ती जंगल गटाचा आहे, कुत्र गाव गटाचं आहे. बरं, श्रीमंतातलं श्रीमंत घरचं जरी कुत्र मोजलं तर 20 किलोच्या वर त्याचं वजन भरणार, आणि गरीबातला गरीब जरी हत्ती भरला तरी मोजला तरी 2000 किलोच्या कमी भरणार. मग दोघांची भाषा एक नाही, दोघांचा मतदारसंघ एक नाही, दोघांचा पक्ष एक नाहीये, दोघांची जात एक नाही, दोघांची भाषा एक नाहीये. मग बसणारे मंडळी, हत्ती गावात आला की का म्हणून कुत्रे भुकत असतील हो? एकदम सोपं उत्तर आहे, डोकं नाका लावू, एकदम गोड उत्तर देतो. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात, आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देखवत नाही महाराज. हत्ती गावात आला की त्यांना पाहण्यासाठी कोण गोळा होतं? लोक गोळा होतात, आणि हे बऱ्याचशा कुत्र्यांना देखवत नाही म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकडे पाहून भुकायच्या भानगडीत पडायचं नाही. चुकून जर एखादा हत्ती माग वळाला आणि तुम्ही जर त्याच्या सोंडीत सापडले तर तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाहीये. परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थ आनंदात केला पाहिजेत महाराज. समाजाचा त्याग केलाय, शरीराचा त्याग केलाय, धनाचा. हो, या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकडे नजराणा घेऊन गेले. बाबा, ओ बाबा, घ्या ना नजराणा. तुकोबराय सांगता, सोने रुपया मा मृत्तिके माणिक पाषाण खडे जैसे आम्ही तेने सुखी म्हणा. विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित्त धन, ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा. व्रत करा एकादशी म्हणवा, हरीचे दास तुका म्हणे मज हे. अरे, छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा सुद्धा प्रगट केला. असे जे लोक तुझ्यावर मनापासून प्रेम करतात ना देवा, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली. ठीक आहे निळोबराय, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम तुमच्या जीवनामध्ये मिळाल्यानंतर फायदा काय? अभंग सहजत्याच्या गोष्टी गोष्टी सहजत्याच्या गोष्टी सहजत्याच्या
त्यांच्या द्वितीय चरणामध्ये माझ्या निळोबराय सांगतात, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. ओ देवा ऐका ना, जे लोक तुमच्यावर प्रेम करतात अशा लोकांचं जर श्रवण केलं तर निश्चित माझा परमार्थ पूर्ण होईल. महाराज, साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला. 2 मिनिटाचा सत्संग आहे. वाल्ह्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतोय ना रे वाल्या, शेवटी तुझ्या कोणीच कामी येणार नाही. एवढा भावला महाराज तो सत्संगांत करणाला की कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन. नामा मने बसणारे मंडळी, अरे वाल्याचा जो वाल्मिक झालाय, आद्य कवी झाला या देशाचा, ही कृपा जर कोणाची असेल तर फक्त संत वचनाची आहे. म्हणून साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. आणि आपण सहज जरी बोललो तरी लोकांचं वाटोळ होतं. म्हणून बोलत असताना साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाने गोड बोललं पाहिजेत. मधुरावानी ओठी तुका म्हणे वावपोटी. हा नियम तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही बरं. मधुरावानी ओठी तुका म्हणे वावपोटी, एक मारवाडी वचन आहे. हा मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे काय बिगडे. हा मिठू मिठू बोलता रो काय बिगडे. माणसाने गोड बोललं पाहिजे, बरोबर आहे का नाही. पण गोडही बोलायचं सांगितलं, तुकोबराने एका ठिकाणी सांगितलं तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. जर कोणी तुमच्या लय नादी लागत असेल तर त्याला त्या शब्दात उत्तर द्या. आपण कोण लोक आहे, आपण काही ब्राह्मण थोडे काही, बरोबर आहे का नाही. आहोन काहो नाही शक्य होत ना महाराज. रक्त आहेत कधी मध्ये गरम होणारच आहे, बरोबर आहे का नाही. ताण नका घेऊ. म्हणून सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. ज्यांचं ऐकल्यानंतर परमार्थ दृढ होतो. बऱ्याचशा संप्रदायामध्ये लोकांनी अपप्रचार सुरू केलाय की कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली. मला सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं, कीर्तनाची पातळी कालही घसरली नव्हती, कीर्तनाची पातळी आजही घसरलेली नाहीये आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाही महाराज, बरोबर आहे का नाही. तुम्हाला समाज जमवणारा कीर्तनकार पाहिजेत, तुम्हाला हा 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 हु हु करणारा कीर्तनकार पाहिजेत. अरे अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही वक्ते आहे की त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाच्या जीवनाचं कल्याण होतं. आपले भास्करगिरी बाबा त्यांची वाणी ऐका ना महाराज, वेदवाणी येते, बरोबर आहे का नाही. असे हजारो महात्मे, कोणाकोणाचं नाव घ्यायचं. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वे सर्व ज्यांच्याकडे आम्ही ज्ञानोबराय म्हणून पाहतो असे असणारे आमचे कुरेकर बाबा, त्यांची वाणी ऐका तुम्ही. आमचे राऊत बाबा असतील, आमचे बंडाताते असतील, असे हजारो महात्मे आहे की त्यांची वाणी ऐकली की माणसाला परमार्थ करा वाटतो. पण आपल्याला काय झालंय माहितीये का, आपल्याला लोक जमवणारे कीर्तनकार पाहिजेत ना महाराज. मग घ्या आवाजाचे जादूगार, बरोबर आहे का नाही. मग लोक फेटा बांधतानाच म्हणतात महाराज असं कीर्तन झालं पाहिजे ना एकदम कडक. अरे ती का मिसळ आहे का तडका टाकायला, ते काही दाल तडका आहे का, अजिबात नाही. म्हणून कीर्तनावर आक्षेप घेऊ नका. संप्रदायात अजून सुद्धा खूप चांगले कीर्तनकार आहे, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे आपल्या जीवनातलं पाप आहे महाराज, बरोबर आहे का नाही. म्हणून कोणाचं ऐकू नका. लोक म्हणतात कीर्तनाची पातळी घसरली, अजिबात नाही. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझा एक प्रश्न आहे. तुम्ही एखाद्या महाराजाला फोन केला की तो महाराज तुम्हाला सांगतोय महाराज मला इतक्या दुरून यायचं, मला एवढं मानधन लागल, त्यावेळेस तुम्ही 2 शब्द खर्च करा ना. महाराज तुम्ही म्हणसाल तेवढं मानधन घ्या, पण तुम्ही अभंग सोडून दुसरं काही बोलू नका. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला अभ्यास करून कीर्तन करावं लागल, पण तुम्हालाही काही घेणदेण राहिलं नाही. मग आमचं तर आता रोजच म्हणून त्याला कोण रडत रोज काय करणार आहे महाराज. म्हणून सर्वांना विनंती आहे, अजून सुद्धा चांगल्या चांगल्या महात्म्यांचं श्रवण करा. आपल्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर ज्या माणसाची वाणी सिद्ध आहे अशा सिद्ध वाणीचं श्रवण करा. निश्चित. अरे नारदाची वाणी सिद्ध होती म्हणून तो वाल्याचा वाल्मिक झालाय ना महाराज, बरोबर आहे का नाही. शुकाचार्यांची वाणी सिद्ध होती म्हणून तर राजा परीक्षितीला 7व्या दिवशी नेण्यासाठी विमान आलाय. गोकर्णाची वाणी सिद्ध होती म्हणून तर गोकर्णाने आपल्या धुंधुकारीला भागवत सांगितलंय म्हणून तर त्याचा उद्धार झाला.
म्हणून सिद्ध महात्म्याचं श्रवण करा, निश्चित तुमचा परमार्थ दृढ होईल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबराय सांगतात, देवा वाया गेलंय माझं जीवन, अनुतापाशी दुनी वचडे. तुम्हाला आणि मला कधी वाटलंच नाही तुमचं माझं जीवन वाया चाललंय. कशासाठी पळतो काही कळत नाही, नुसती धावपळ चालू आहे. जीवनाचा यथार्थ विचार करून घ्या. कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठे, या सगळ्या गोष्टी विसरून गेलाय. पण निळोबराय सांगतात, चांगल्या लोकांची संगती केली, चांगलं श्रवण केलं, त्याच्यामुळे परमार्थ दृढ झाला. आणि परमार्थ दृढ झाल्यामुळे त्यामुळे परमार्थातला तिसरा फायदा, वैराग्य वाढे सरोवरी वैराग्य अनुतापासी धुनी वचने वैराग्य वाढे सरोवरी वैराग्य वाढे सरोवरी वैराग्य वाढे सरोवरी वैराग्य वाढे चोरोवडी. अरे वैराग्य वैराग्य म्हणजे आहे तरी काय, लग्न होत नाही म्हणून ब्रह्मचारी राहतो त्याला वैराग्यवान म्हणायचं का? हा, कोणी पोरगीच दिली नाही म्हणतो मी ब्रह्मचारी. कोण म्हणतंय तुला तुला ब्रह्मचारी? हट. चांगले कपडे भेटत नाही म्हणून बोंगळा फिरतो त्याला वैराग्यवान म्हणायचं? अजिबात नाहीये. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैराग्य हे काही असं बाजारात भेटणारी गोष्ट नाहीये. काही नांदुराच्या बाजारात भेटतंय का, बुलढाण्याच्या बाजारात? वैराग्य वैराग्य फक्त जर पाहायचं असेल तर माझ्या ज्ञानोबरायकडे पहा. वैराग्य पाहायचं असेल तर माझ्या तुकोबरायकडे पहा. अरे वैराग्य पाहायचं असेल तर माझ्या स्वामी विवेकानंदांकडे जाऊन पहा. वैराग्य जर पाहायचं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पहा. वैराग्य जर पाहायचं असेल, ज्या गावामध्ये ज्या महात्म्याचा जन्म झालाय त्या श्रीराम महाराजांकडे जाऊन पहा. वैराग्य काय असेल? अरे वैराग्य हा शब्द खूप वेगळा आहे गाड्या. कल्याण सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराना म्हणून प्रगट केली. काय नव्हतं करतायत माझ्या राजाला? अरे ज्या काळामध्ये राजे 100 बायका करत होते, त्या काळामध्ये माझ्या छत्रपती समोर कल्याण सुभेदाराची सून नजराना म्हणून प्रगट केल्यानंतर काय करावं माझ्या राजाने? अरे त्या कल्याण सुभेदाराच्या सुनेची जसा भाऊ बोळवण करतो त्याच्यापेक्षा सुंदर बोळवण करून तिला घरी नेऊन घातलंय. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर ताई, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर तुमची आणि माझी कॉलर टाईट होती. या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हजारो राजे झाले, पण दैवत म्हणून जर या देशामध्ये कोणत्या राजाचा स्वीकार केला असेल ते फक्त माझे छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हजारो मंदिरं तुम्हाला पाहायला भेटतील देवतांचे. एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा जगातला पहिला राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. वैराग्य वैराग्य काय असतं तुकोबरायला विचारा जाऊन. जाई हो तू माते परविया नारी रुक्मिणी समान, हे फक्त माझ्या तुकोबरायांनी म्हणाव, माझ्या ज्ञानोबरायांनी म्हणाव, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणाव. म्हणून परमार्थात गेल्यानंतर वैराग्य झालं पाहिजे. आपल्याला तो वैराग्य कळतच नाही. झाला तर तुम्हाला आणि मला वैताग होऊ शकतो महाराज, बरोबर आहे का नाही? तो बी थोड्या दिवसासाठी होतो. म्हणून चांगल्या लोकांची संगती केली, त्याच्यामुळे चांगलं ऐकलं त्याच्यामुळे परमार्थ दृढ झाला. परमार्थ दृढ झाला त्याच्यामुळे परमार्थामध्ये वैराग्य झालं. आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं रे झालं की परमार्थातला सगळ्यात मोठा फायदा निळोबराय अभंगाच्या
विठाळी विठाला विठाला निळामणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुरावे. अभंगाची भूमिका जर समजून घेतली खूप सुंदर आहे. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो. परमार्थ दृढ झाला की परमार्थामध्ये वैराग्य होतं आणि परमार्थामध्ये वैराग्य झालं की परमार्थात भाव वाढतो आणि परमार्थात भाव वाढला की संचरे स्वानुभव निजांगी त्याचा साक्षात्कार आत्म्याला येतो. म्हणून निळोबरा या अभंगामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याला जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचे समागम दे अशी विनंती अशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळीसमोर ठेवली. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं गड्यांनो. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. बसणाऱ्या सर्व तरुणांना माझी विनंती करतो, ज्यांनी एवढंही सुंदर नियोजन केलं त्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोण असेल तर ते तरुणांचं आहे. म्हणून आपल्या गावच्या तरुणांसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. प्रत्येक सप्ताहामध्ये महाराष्ट्रातले जेवढे काही मोठे मोठे सप्ते चालू आहे त्यामध्ये सप्ताहाची ट्रस्ट मंडळी कधीच वाढायला नसती बरं. वाढायला तरुण, पार्किंगला तरुण, व्यवस्थेला तरुण, रात्रभर जागायला सुद्धा तरुणच आहे. म्हणून वयस्कर लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, तरुणांना सप्त्याचे कार्यकर्ते करा. का? एक म्हातारा म्हणे महाराज त्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही, नसू दे माळ, तरी सुद्धा त्याला सप्ताहाचा कार्यकर्ता कर. पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, पण तिसऱ्या वर्षी आमच्यासारख्या तरुण कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यानंतर त्याला माळ घालायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून तरुणांना द्यावे तेवढे धन्यवाद. फक्त तरुणांना माझी विनंती, पोरांनो नका बाकी काही करू, पण एक गोष्ट करा, दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है,
अपने पलू का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. पुरानो, या भारताला पाकिस्तान पासून भीती नाही रे, बांगलादेश पासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाहीये. या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर व्यसनापासून असेल आहे. म्हणून मी माझ्या सर्व तरुणांना एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून सांगतोय, पोरांनो, जीवनामध्ये व्यसन नका करू. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, अरे आदर्श घ्या त्या मुस्लिम लोकांचा. त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर या देशामध्ये 2% नाहीये, आणि तुमची आणि माझी जर पिण्याची टक्केवारी पाहिली तर 85च्या पुढे गेलो. अरे आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पेल नसती, नाही तर वरबाप बी पेले, नवरदेवाचा मामा बी पेले. पोरांनो, अशी जर दारू प्यासाल तर कसे लग्न होणार पोरांनो तुमचे? इथं जर समजा 1000 पोरं असेल, त्यातल्या फक्त 50 पोरायचं लग्न झालेले, 950 वेटिंगवर आहे. तुम्ही दोन्ही कुणाही उकले गड्यांनो. एक तर लग्नही होणार नाही, कुंभमेळाही संपला. तुम्ही गजानन बाबाची वारी करा, सखाराम बाबाची वारी करा, नांदुऱ्याच्या हनुमंताला जा, तुमचे लग्न होणार नाही याची गॅरंटी मी घेतो. बरोबर आहे का नाही? कारण कठीण ताळा झालाय महाराज. आता 100 पोरं झाले आणि 60 पोरी आहे, 40 पोरं वेटिंगवर आहे. तरुणांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण, धर्मवीर संभाजी राजांचे वारसदार आहोत आपण, अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहोत आपण, महाराणा प्रतापांचे वारसदार आहोत रे आपण. अरे या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नाहीये, पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढी फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा. 40 दिवस औरंगजेब बादशाने संभाजीराजांना त्रास दिला तरी धर्म नाही सोडला रे गड्यांनो. काय नाही केलं, अंगावरची कातळी काढलेली आहे, डोळ्यामध्ये गरम सळाया घातल्या तरी धर्मासाठी मेलाय तो माझा छत्रपती धर्मवीर संभाजी राजा. त्या संभाजी राजाचे वारसदार आहोत आपण, त्या धर्मवीर संभाजी राजाचे आपण काय आहोत? वारसदार आहोत, मावळे आहोत. माझी विनंती आहे, धर्मासाठी देशासाठी एकत्रित या. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी याचा आहे, मी त्याचा आहे, द्या सोडून. कधीतरी प्रत्येकाच्या मुखातून एक शब्द येऊ द्या की मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे. ही भूमिका जर तुम्ही आणि प्रत्येकाने ठेवली तर निश्चित उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आनंदात आहे. किती वर्णन करावं तुमचं महाराज. तुमच्या कार्यक्रमाचं चर्चा नुसती बुलढाणा जिल्ह्यात नाहीये, नांदुरा तालुक्यात नाहीये, महाराष्ट्रभर तुमच्या कार्यक्रमाची चर्चा आहे. ज्या कार्यक्रमाचे खांब भास्करगिरी महाराज असतील आणि माझे पाचपोर महाराज असतील, त्या कार्यक्रमाची चर्चा तुमच्या गावापुरती कशी नाही? अरे ज्या महात्म्याच्या मुखामधून तुम्ही रामायण श्रवण करत आहात, महाराष्ट्रामध्ये एकच महात्मा असा जन्माला आलाय, ते म्हणजे आमचे संजय महाराज पाचपोर. अभिमान आहे मला माझ्या बुलढाणा जिल्ह्याचा की जगातलं पहिलं सुंदर देवस्थान जर कोणतं असेल तर माझ्या गजानन महाराजांचं आहे महाराज. बरोबर आहे का नाही? भास्करगिरी महाराजासारखा महात्मा सुद्धा माझ्या जिल्ह्यात जन्माला आलाय. वक्ते बाबासारखा, भीष्माचार्यासारखा महात्मा सुद्धा माझ्या जिल्ह्यात जन्माला आलाय. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढं रामायण पवित्र आहे तेवढंच माझ्या पाचपोर बाबाचं जीवन पवित्र आहे. तो महात्मा सुद्धा माझ्या जिल्ह्यात जन्माला आलेला आहे महाराज. ती गाय पाहिल्यानंतर, महाराष्ट्रात कुठेही गाय पाहिल्यानंतर जर कोणत्या महात्म्याचं दर्शन होत असेल तर त्या महात्म्याचं नाव पाचपोर बाबा आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेले लोक आहे महाराज आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला सेवा करण्याची वृत्ती निर्माण झाली, त्यांच्यामुळेच गायची सेवा करण्याची इच्छा आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होतीये. म्हणून पाचपोर बाबांच्या मुखातून तुम्ही रामकथा श्रवण करत आहात. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलेले आहात. ज्या कार्यक्रमाला आधारवड म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शन आपल्या गावचे आमचे जगदेव बाबा, अख्खं जीवन निष्काम कर्मतेमध्ये ज्यांनी कीर्तन केलंय, परमार्थाचा प्रचार केलाय, असं मार्गदर्शन त्यांचं या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. सर्वच मंडळी तुम्ही आहात. गुणीजनांचं वर्णन करावं एवढं मी मोठा नाहीये, त्यांच्या पखवादातूनच कळतंय की त्यांची उंची किती आहे. असे असणारे माझे परम मित्र आमचे आसाराम दादा, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कोणी उठायचं नाही, कारण अजून विठोबा रुक्माई राहिलंय, ज्ञानेश्वर माऊली राहिलंय. बसणाऱ्या सर्व तरुणांना, माणसांना विनंती, तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ, उठायचं. तुम्ही सुद्धा माया उठायचं. त्याचं लग्न झालं नाही ना, हां बस उठो, बस 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 खाली बस, उठायचं नाही अजिबात. म्हणून ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, माझे परम मित्र, आपल्या जिल्ह्याचं वैभव आमचे नागेश दादा गोळे, दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्यांनी गोड असं गायन केलंय असे माझे परम मित्र आमचे सदानंद दादा, दादांसाठी सुद्धा तुम्ही फक्त सनई
याच्यातच ऐकली होती, कुठं पिक्चरमध्ये ऐकली होती, कॅसेटीवर ऐकली होती, गायन गळ्यानं नाकानं सनई. वा 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 वा, दादांसाठी टाळी वाजवा. महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव वारकरी व्यक्तिमत्व आमचे कुंदन दादा, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी तुम्ही आहे, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता सर्व बुलढाणेकर मंडळी तुम्हाला एक जाहीर आमंत्रण देतोय. महाराष्ट्रातील पहिलं संत चोखोबरायचं मंदिर ते सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातच झालंय महाराज, बरोबर आहे का नाही? कोणी जर म्हणलं ना तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात काय असा छातीला हात लावायचा. काय करायचं? असा छातीला हात लावायचा आणि त्याला सांगायचं, छत्रपती सारखा राजा ज्या महाराष्ट्राला मिळालाय त्या मायमाऊलीची कूस सुद्धा आमच्या बुलढाणा जिल्ह्यातली, असं लोकांना सांगायचं, बरोबर आहे का नाही? गजानन महाराजाचं संस्थान, अरे बाकीचे संस्थान पैशानं मोठे असतील पण नियम आणि शिस्त जर जगात कोणत्या संस्थानला पाहायला भेटते ते आपल्या गजानन महाराज संस्थानला पाहायला भेटते, बरोबर आहे का नाही? म्हणून पहिलं संत चोखोबरायचं महाराष्ट्रातलं मंदिर आपल्या बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात इसरूळ मंगरुळ या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्रातला पहिला संत चोखोबरायच्या पुण्यतिथीचा उत्सव ह्या वर्षी 10 मे ते 18 मे या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा होणार आहे. बसणारी मंडळी, ह्या वर्षी आनंदाची बातमी आहे की सप्ताहामध्ये पुण्यतिथीच्या उत्सवाला रामायण नाहीये, भागवत नाहीये, महाभारत नाहीये. ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं गोड कार्य केलंय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र 7 दिवस ज्यांच्या मुखातून आहे ते अयोध्या मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या मुखातून 7 दिवस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. बसणाऱ्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे, मी काल रायगडला होतो, बरोबर आहे का नाही? रायगडहून फक्त आपल्या कीर्तनासाठी आलोय, नाही तर मला खूप धावपळ होती. मग मी रायगडहून प्रवास करून जर आपल्या गावाला कीर्तनाला आलो तर माझी विनंती आहे, नका पुरुषोत्तम महाराजांसाठी येऊ पण माझ्या छत्रपतीसाठी, माझ्या चोखोबरायसाठी एक दिवस तरी प्रत्येकाने तो कार्यक्रम पाहायला या. तुम्ही जेवढं सुंदर नियोजन केलं, एकदा चोखोबरायच्या सप्त्याचं सुद्धा नियोजन पहा महाराज. आपल्या भागातले भरपूर मंडळी स्वयंसेवक म्हणून तिथं येतात. काही गावागावामध्ये जर गट असतील तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, दररोजचे 10 ते 15 हजार तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकायला येणार आहे. पहिल्या दिवशी 10 तारखेला राजस्थानचे राज्यपाल आमचे बागडे नाना यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन आहे. बाकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तर 7 दिवस येणारच आहे, पण माझ्यासाठी मुख्यमंत्री म्हणजे तुम्हीच आहात, कारण तुम्ही माझ्या जिल्ह्याचे आहात. म्हणजे सर्व तरुणांना माझी विनंती आहे, आपण प्रत्येकाने त्या कार्यक्रमाला या. राहण्याची खाण्याची यथा सांग व्यवस्था आहे. शेवटच्या दिवशी 50,000 लोकांना आमरस आहे. किती लोकांना? 50,000. आणि अभिमानानं नाही, गर्वानं सांगतो, एवढा मोठा सप्ताह असतो पण 1 रुपया सुद्धा त्या सप्त्याची लोक वर्गणी घेतल्या जात नाही. कीर्तनाच्या माध्यमातून जेवढा पैसा येतो त्या पैशातूनच चोखोबरायचा सप्ताह होतो. त्याच्यामुळे भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण काय करतो? आश्रमावर येऊन पाहायचं. चोखोबरायचं मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला कळल महाराष्ट्रात तेवढं देखणं मंदिर कुठंच नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने त्या मंदिराला या, त्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. तो पुरुषोत्तम महाराजाचा कार्यक्रम नाहीये, तो आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम आहे. आणि आपल्या जिल्ह्याचं वैभव वाढवण्यासाठी तरुणांना माझी विनंती आहे, एक दिवस तरी गावातील प्रत्येक 20-20, 25-30, 30, 40-40, 50-50 तरुणांनी त्या कार्यक्रमाला या, कार्यक्रमाची शोभा वाढवावी. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा आहे. चुकीचा असेल माझ्या बुद्धीचे दोष. जाता जाता सर्वांना विनंती करायची, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गाईचं रक्षण करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गाईच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला 1ही रुपया माझ्या कुटुंबासाठी जात नाही. याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गा देऊन देतो. प्रत्येकाने एकदा हात वर करावा. Bye.
परमेश्वर